नमस्कार. उपयोजित मराठी या विषयांतर्गत आज जो घटक आपण बघणार आहोत, एका नवीन क्षेत्राची माहिती करून घेणार आहोत. ते आहे नभोवाणीसाठी लेखन. नभोवाणी म्हणजेच आकाशवाणी. या आकाशवाणीवर लेखन करताना आशय विषय काय असला पाहिजे, भाषाशैली कशी असली पाहिजे, स्वरूप कसं असलं पाहिजे, ते लिहिताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल आपण तपशीलवार माहिती घेऊया. कथा, कादंबरी, वैचारिक लेख इत्यादीमधील भाषा व आकाशवाणीवरील भाषा यामध्ये फरक आहे. कारण आकाशवाणी हे संवादाचे प्रभावी माध्यम आहे. आकाशवाणी हे पूर्णपणे श्राव्य माध्यम आहे. आकाशवाणीवर वेळेचे भान अतिशय महत्त्वाचे असते. तिथे सेकंदाचा हिशेब ठेवला जातो. त्यामुळे आकाशवाणीवरील भाषेत कमीत कमी शब्दात नेमका आशय व्यक्त करणारा भाषिक मसुदा आवश्यक असतो. हे श्राव्य माध्यम असल्याने आकाशवाणीवरील भाषा श्रोत्यांचे लक्ष वेधून घेणारी असावी लागते. आकाशवाणीवर बोलणाऱ्याच्या भाषेतील स्पष्टता व गोडवाही तितकाच महत्त्वाचा घटक असतो. बोलणाऱ्याचे बोलणे श्रोत्याला आवडले नाही तर तो आकाशवाणी बंद करतो किंवा रेडिओ बंद करतो. त्यामुळे आपली मांडणी, बोलणं, उच्चार, बोली हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण पुढचा घटक जो बघणार आहोत तो आहे भाषण किंवा लेखन स्वरूप कसं असावं नभोवाणीसाठीचं. तर बोलीभाषा हे जनसंप्रेषणाचं एक अतिशय प्रभावी व परिणामकारक असं माध्यम आहे. वृत्तपत्र या जनसंप्रेषण माध्यमासाठी वाचता येणे, माणूस साक्षर असणे ही पूर्वअट आहे. परंतु आकाशवाणीसाठी मात्र ही अट नसल्याने तेथे निरक्षरांचे प्रमाण अधिक आहे. तेथे आकाशवाणीसाठी मात्र ही अट नाही. आकाशवाणी या जनसंप्रेषण माध्यमाचा प्रभावी वापर करता येतो. बोलीभाषा आणि प्रमाण भाषा किंवा ग्रांथिक भाषा यामध्ये फरक आहे. आकाशवाणीवरील कार्यक्रमात बोलीभाषा वापरण्यावर अधिक भर असतो. आकाशवाणीवरील भाषण, श्रुतिका, संवाद, चर्चा, मुलाखती या आणि अशांसारख्या कार्यक्रमात प्रामुख्याने बोलीभाषा वापरली जाते. केवळ एकदाच ऐकणाऱ्याला समजेल अशा पद्धतीची सोपी, छोटी, नादमय, श्रवणसुलभ भाषा हे आकाशवाणीवरील भाषेचे विशेष म्हणून नमूद करता येते. आकाशवाणीवरील भाषा ही दैनंदिन वापरातील, व्यवहारातील भाषा असावी लागते. परंतु ती उथळ किंवा असभ्य असता कामा नये. कितीही अवघड विषय असला तरी आकाशवाणीवर तो सोप्या बोलीभाषेत, परिचित शब्दांमध्ये, ओघवत्या भाषेमध्ये मांडावा लागतो. थोडक्यात आकाशवाणीवरील भाषा श्रवणीय, सुगम, नादमयी व ओघवती असावी. वाक्ये छोटी असावीत. आकाशवाणीवरील भाषा ही बोली भाषा असावी, कारण ती आकाशवाणीवरील भाषेचा आत्मा असते. आकाशवाणीवरील निवेदक हा आपणाशी बोलतो आहे, संवाद साधतो आहे, गप्पा मारतो आहे असे वाटायला हवे. इतकी ती ओघवती आणि नैसर्गिक असायला हवी. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य असणाऱ्या आकाशवाणीवरील भाषा ही बहुजनांची असली पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. इथल्या शेवटच्या माणसाची ती भाषा असली पाहिजे, जी सर्वसामान्यांना कळेल. यानंतरचा पुढचा मुद्दा जो आपण बघणार आहोत तो आहे की भाषण लेखनाचं स्वरूप कोणतं असलं पाहिजे. तर निबंधाप्रमाणे लेखन नसावं. ते संभाषण वजा अनौपचारिक शैलीतलं असावं लागतं. मुद्रित भाषिक माध्यमांमध्ये लांब, पल्लेदार वाक्य, अवघड शब्द अथवा युक्तिवाद, तपशीलवार तांत्रिक माहिती, पारिभाषिक शब्दांचा वापर चालतो. वाचक अडला, त्याला समजले नाही तर तो पुन्हा पुन्हा वाचून समजावून घेऊ शकतो. पण आकाशवाणीवरील भाषेत हे शक्य नसतं. कारण बोलीभाषेत आपण त्याचा अधिक वापर केला तर ते सहज श्रोत्याला समजतं. आकाशवाणीवरील भाषणाच्या शैलीमध्ये जे बोललं जातं शैलीविषयी ते असं आहे की
वक्त्याच्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब त्यात पडतं. म्हणजे आपण आकाशवाणी जेव्हा ऐकतो तेव्हा समोर चित्र उभं राहिलं पाहिजे. इतक्या सहज सोप्या भाषेमध्ये ते मांडलेलं पाहिजे. आकाशवाणीवरील भाषण लिहिताना कोणती काळजी घ्यावी याबाबत आता आपण माहिती घेऊ. सर्वात प्रथम भाषा अतिशय सोपी असावी. दैनंदिन वापरातील ओघवती भाषा अवघड विषय सोपा करत असते. त्यामुळे क्लिष्ट, बोजड, संदिग्ध, अवघड असे शब्द न वापरता सहज शब्द वापरावे, सोपे शब्द वापरावे. लांबलचक वाक्य न वापरता छोटी छोटी वाक्य असली तर श्रोत्यांना समजायला सुद्धा ती सोपी जातात आणि लक्षात सुद्धा राहतात. आकाशवाणीवरील भाषण हे अनौपचारिक असावं. निबंधवजा शैलीतलं भाषण हे कंटाळवाणं होतं. आकाशवाणीवरील भाषण हे आकर्षक व शैलीदार असल्यास ते नीरस वाटत नाही आणि ऐकायला मनोरंजक व उद्बोधक वाटतं. आणि श्रोत्यांचा अशा भाषणावर चांगला प्रतिसादही मिळतो. आकाशवाणीवरील भाषणासाठी कोणताही विषय खरं तर वर्ज्य नाही. मानवी जीवनाशी संबंधित, मानवी व्यवहाराशी संबंधित जे सर्व विषय आहेत ते आकाशवाणीवरील भाषणासाठी चालू शकतात. कारण आकाशवाणीवरील विविध कार्यक्रम दिवसभरातल्या विविध वेळा साधून विविध वयोगटासाठी सादर केले जातात. श्रोत्यांना ज्या विषयात रस असेल किंवा चालू घडामोडी या संदर्भातील एखादा महत्त्वाचा विषय आहे त्याबाबतही भाषण होऊ शकतं. उत्तम अशी सुरुवात कोणत्याही भाषणासाठी महत्त्वाची. आकाशवाणीवरील भाषणाची सुरुवात ही चित्तवेधक असली पाहिजे, आकर्षक असली पाहिजे. त्यातील भाषण सामग्री ही श्रोत्यांच्या आवडीची असावी. त्या भाषण सामग्रीतून नवीन माहिती श्रोत्यांना मिळाली पाहिजे. भाषणाचा प्रारंभ हा भाषण विषयाचा स्थूल परिचय करून देणारा असावा. भाषणातील वाक्य श्रोत्यांच्या मनामध्ये कायमची कोरली जावी, स्मरणात राहावी अशा पद्धतीनं त्याचे उच्चार असले पाहिजे, लेखन असले पाहिजे. लहान लहान परंतु अर्थपूर्ण अशा वाक्यांची योजना करावी. आकाशवाणीवरील बहुतेक कार्यक्रमाच्या मजकुरात श्रोत्यांचा वयोगट विचारात घेतला गेलेला असतो. आपण कोणत्या वयोगटांच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहोत याचा विचार करून भाषणाचा विषय प्रस्तुत करावा. महिला, लहान मुलं, किशोरवयीन मुलं, तरुण मुलं, विद्यार्थी, नोकरदार वर्ग, शेतकरी इत्यादी अनेक वयोगटाचे लोक, अनेक क्षेत्रातील लोक यांच्या बौद्धिक तथा मानसिक क्षमतेचा, कुवतेचा, समजेचा विचार करून भाषण लिहिले गेले पाहिजे आणि बोलले गेले पाहिजे. धन्यवाद.